नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, फार गरम होतंय आणि मी जेव्हा फार गरम होतंय म्हणतोय तेव्हा उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा आलेला आहे हे उघड आहे. आणि ज्या वेळेला उन्हाचा कडाका खूप वाढतो तेव्हा हळूहळू करत दब्या पावलांनी पावसाळा पुढे सरकत येत असतो. मान्सून आपण म्हणतो. बातमी पण काल परवा बघितली की लवकरच 2-4 दिवसात अंदमानमध्ये मान्सून येऊन धडकणार आहे आणि अंदमानमध्ये आला की तो काही दिवसामध्ये केरळला येतो आणि पुढे सरकत कर्नाटक गोवा करत आपल्या महाराष्ट्रापर्यंत येतो, कोकणात येतो. आणि ज्या वेळेला असे मोसम बदलतात तेव्हा बदलणाऱ्या मोसमाबरोबर बदलणारे व्यवसाय उद्योग सुरू होतात. हळूहळू करत आणखीन 10-15 दिवसामध्ये जागोजागी वेगवेगळ्या दुकानांमध्ये तुम्हाला छत्र्या दिसायला लागतील, रेनकोट दिसायला लागतील, कदाचित रस्त्याच्या कडेला छत्र्या दुरुस्त करणारे वगैरे दिसायला लागतील. पावसात वापरायचे प्लास्टिकचे वेगळे चप्पल बूट दिसायला लागतील. ही पावसाळ्याची तयारी असते आणि हे पावसाळी मोसमातले उद्योग असतात, धंदे असतात, व्यापार असतात. मला आठवतं पूर्वी कधीतरी 40 एक वर्षापूर्वी ज्या वेळेला मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं नेतृत्व जॉर्ज फर्नांडिस करायचे, अशा वेळेला ऐन पावसामध्ये अचानक फर्नांडिस यांनी सफाई कामगारांचा आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा संप घोषित केला होता. आणि त्यावर मार्मिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी एक व्यंगचित्र काढलं होतं की काय ते गटाराचं झाकण उघडल्यासारखं किंवा जमीन फोडून एक काहीतरी बाहेर आलेलं आहे, एक जीव, आणि तो म्हणतो आम्ही आलो. आणि मग पावसाचे थेंब वगैरे असं काहीतरी त्यांनी ते व्यंगचित्र काढलं होतं. म्हणजे पावसाळा आला, चिखल जमिनीवर दिसायला लागला की बेडकं येतात. बेडूक हा जमिनीवर पावसाळी वातावरणात दिसणारा प्राणी आहे. आणि म्हणूनच पाऊस आला ना, मग पावसामध्ये साफसफाई अवघड असते आणि अशा वेळेला मुंबईला ओलीस ठेवायचं काम सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने फर्नांडिस करतात. हा त्यातला कटाक्ष होता बाळासाहेब ठाकरेंचा फर्नांडिस यांच्या राजकारणावर. तर असे मोसमी राजकारण करणारे लोक असतात. आणि अशा मोसमी राजकारणामध्ये आजकाल पत्रकार पण फार मोठ्या पद्धतीत, मीडिया पण मोठ्या पद्धतीत सहभागी झालेला आहे. की जसजसा गणेशोत्सव जवळ येतो तशी अचानक माध्यमातल्या अनेकांना महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाची परंपरा किंवा दीर्घकाळ मोठमोठे गणपती करणाऱ्या संस्था या सगळ्या दिसायला लागतात. मग नंतर नवरात्रोत्सवाची मंडळं येतात, त्यांचं मार्केटिंग चालतं. थोडक्यात मीडिया, माध्यम, पत्रकारिता हा आता समाज प्रबोधनाचा विषय राहिलेला नाही. तो वेगवेगळ्या प्रासंगिक, मोसमी समारंभ, सोहळे यांच्या मार्केटिंगचं माध्यम झालेलं. आणि ज्या वेळेला असं होतं तेव्हा हळूहळू करत बाकीच्या क्षेत्रातली मंडळी सुद्धा, उद्योग क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, ते सुद्धा माध्यमांचा वापर आपल्या मोसमी व्यापारासाठी करून घेत असतात. आणि जर व्यापारासाठी त्याचा फायदा होत असेल तर राजकारणासाठी का होणार नाही, सामाजिक चळवळींसाठी का होणार नाही, वेगवेगळ्या आंदोलनासाठी का होणार नाही. गेल्या साधारणतः 20-25 वर्षामध्ये माध्यमांचा जो पसारा वाढलाय, त्या वाढलेल्या पसाऱ्याकडे तुम्ही बारकाईने बघितलं तर एक गोष्ट लक्षात येईल की आपल्या जगण्यातलं सगळ्याच्या सगळं भवताल आहे हे माध्यमांनी व्यापून टाकलेलं आहे. आणि माध्यम प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग करायला लागलेली आहेत. एखादं आंदोलन होणार, हे आंदोलन झाल्यावर पूर्वी लोकांना कळायचं, कारण आंदोलन झालं की त्याच्यावर काय कारवाई झाली का, काय दगडफेक झाली का, वगैरे वगैरे बातम्या यायच्या. पण आता गंमत उलटी आहे. आता आधी
आंदोलन येतंय याची चाहूल लागते, कारण बातम्या सुरू होतात आणि अशी मग वेगवेगळी आंदोलनं, मोसमी उद्योग, मोसमी ब्रँड सुरू झालेले आहेत. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल, महापालिका निवडणुका आल्या आणि एकदम ठाकरे ब्रँड हा सगळ्या माध्यमांनी उचलून धरला होता आणि जवळजवळ 2-3 महिने ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड याचं मार्केटिंग सपाटून चालू होतं. आजचा तीच माध्यम ठाकरे बंधू आहेत, ठाकरे ब्रँड आहे हे सुद्धा विसरून गेले. महापालिकांच्या निवडणुका संपल्या, जिल्हा परिषद वगैरे सगळ्या निवडणुका संपल्या आणि ठाकरे ब्रँड हा बाजारातून गायब झाला, माध्यमातून गायब झाला. कारण मीडिया हा आता एक बाजार झालेला आहे. गायब. पावसाळा संपला, एकदा दसरा उलटला, दिवाळी जवळ यायला लागली की 30 दुकानं फटाक्यांनी भरलेली दिसतात. ज्या दुकानामध्ये तुम्हाला 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी छत्र्या, रेनकोट दिसत होते, ते रेनकोट वगैरे गायब होतात त्या दुकानात. आणि फटाके, काय ते कागदाचे रोषणाई करायचे कंदील, वेगवेगळी तोरणं, रांगोळ्या, अशा गोष्टी दिसायला लागतात. म्हणजे परदेशी माणूस असेल, त्याला हे वेगवेगळ्या उत्सव आपल्याकडचे माहिती नसेल, तर त्याला गंमत वाटायला, रे इकडे तर 2 महिन्यापूर्वी रेनकोट दिसत होते, आता अचानक हे काय आलं नवीन. तर मीडिया हा सुद्धा आता एक बातम्यांचा बाजार झालेला आहे आणि त्या बाजारामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे ब्रँड आणले जातात, उत्पादनं आणली जातात, त्यांचा डंका पिटला जातो, माध्यमात त्याच्या बातम्या बनवून मार्केटिंग केलं जातं. काल मी एक बातमी वाचली आणि मला वाटलं हे मार्केटिंग जरा वेगळं मांडलं पाहिजे. आणि ती बातमी अशी होती की चला आता जरांगे परत आंदोलनात उतरणार. वाह वाह. गेले 3-4 वर्ष जरांगे पाटील हा एक ब्रँड झालेला आहे, आंदोलनाचा ब्रँड झालेला आहे. त्याच्या आधी अण्णा हजारे हा मीडियासाठी मार्केटिंग करायचा एक ब्रँड होता. आम आदमी पार्टी बनली, लोकपाल आंदोलन झालं, केजरीवाल यांनी अण्णा हजारेंना जेवढं शोषून घेता येईल तेवढं शोषून घेतलं आणि अण्णा हजारेंचं ग्लॅमर संपलं. त्यानंतर माध्यमातल्या अनेक पत्रकार आणि मंडळींसाठी उपासमाराची वेळ आली होती, कुपोषण व्हायची वेळ आली होती. एवढ्यात अचानक अंतरवली सराटी या मराठवाड्याच्या एका गावामध्ये एका आंदोलनावर पोलिसांचा काय लाठी हल्ला वगैरे झाला आणि तिथून एक नवा ब्रँड मार्केटिंग करण्यासाठी माध्यमांना सापडला. त्याचं नाव आहे जरांगे पाटील आणि ज्याचा माल आहे मराठा आरक्षण. आपली लेकरं लेकरांना हे झालं पाहिजे, लेकरांना ते झालं पाहिजे, मराठ्यांची मतं पाहिजेत की नाही, अशा दमदाट्या देणाऱ्या एका ब्रँडला माध्यमांनी गेल्या 3-4 वर्षामध्ये इतकं मोकाट करून ठेवलेलं आहे की त्याचा भर ओसरला की माध्यम पण जरांगे पाटलांना विसरून जातात. मला सांगा की विधानसभा निवडणुका संपल्यानंतर जरांगे पाटील होते कुठे? एखादा पत्रकार कुठे दिसला, त्याला बकोटीला धरा, कॅमेरा माईक घेऊन जाणारा कोण दिसला, बकोटीला पकडा आणि त्याला विचारा, अरे जरांगे पाटील मध्ये 6 महिने होते कुठे? त्याला नाही सांगता येणार. त्याला नाही सांगता येणार. तो म्हणेल फार तर हा ते अंतरवली सराटीमध्ये असतील. काय करत होते? एवढा मोठा महान योद्धा हा अडगळीत जाऊन पडला होता. अडगळीत पडला होता का? मराठा आंदोलन तापलं. काय बातमी आहे? तापलं म्हणजे काय रे? ही बातमी मी बघितली. तापलं म्हणजे काय? तर आम्ही आता या नव्या मार्केटिंगचा विषय हाती घेतलाय. जरांगे पाटील यांना परत एकदा शेळ्या कढीला ऊत देण्यासाठी आम्ही गॅसवर कढई ठेवली आहे. लवकरच फोडणी टाकणार आणि त्यामध्ये जरांगे पाटील ही जी काय शिळी कढी फोडली, त्याला दुर्गंधी सुटली, ती त्याच्यात ओतणार
फोडणीमध्ये आणि परत आम्ही तुम्हाला जरांगे पाटील या शिळ्या कढीचा ऊत आणून ती तुमच्या वाटीत ओतणार, असा त्या बातमीचा साधा सरळ अर्थ आहे. पण हेडिंग आहे, जरांगे पाटील आता आखाड्यात. मराठा आरक्षणाचा विषय तापला. तापला म्हणजे काय? गॅस महागलाय माहितीये ना, गॅस टंचाई आहे. वाया घालवायला लोकांना घरोघरी आणि हॉटेलामध्ये गॅस नाहीये. मग तुम्ही हे मुद्दे कसे काय तापवता? जरांगे पाटील काय करणार आहे? केलं काय? तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तर जरांगे पाटील यांचं पहिलं आंदोलन सुरू झालं तेव्हापासून भाऊ तोरसेकर एक गोष्ट परत परत सांगतोय की मराठा आरक्षणाचा विषय गैरलागू नाहीये. पण ज्या प्रकारे जरांगे पाटील किंवा त्यांचे जो कोणी प्रायोजक स्पॉन्सरर असतील, ते ज्या प्रकारे पत्रकारांना माध्यमांना हाताशी धरून हा विषय चुकीच्या मार्गाने घेऊन जात आहेत, त्यातून मराठा आरक्षणाचा विषय हा मुंबईच्या गिरणी कामगारांचा बोऱ्या वाजला त्या दिशेने जाण्याची चिन्ह आहेत, हे मी परत परत सांगत होतो. आणि झालं काय? राज्यामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री आहे, त्याला आईमाईवरून शिव्या द्यायच्या आणि आपण मराठ्यांचे नेते आहोत ते दाखवायचं. मध्ये जरांगे पाटील उठणार, अंतरवली सराटी म्हणून उठणार आणि निघणार, आता मी चाललो काय तो सागर बंगल्यावर, मला काय ती गोळी घाल. आपल्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री गोळी घालून मारायला टपलेला आहे तो बामण, असं म्हणत एका संध्याकाळी तावात आपल्या मंचावरून उतरलेले जरांगे पाटील उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर यायला निघाले. मी येतो, घाल मला गोळी. आणि पुढल्या गावात जाऊन रात्रीचा मुक्काम केला, पिठलं भाकरी खाल्ली, झोपले आणि सकाळी उजाडता परत अंतरवली सराटीमध्ये गेले. पण एवढ्या काळासाठी माध्यमांनी किती खळबळ माजवली आठवतं तुम्हाला? याला म्हणतात शिळ्या कडीला ऊत आणणं. शिळ्या कडीला ऊत याचा अर्थ असा असतो मित्रांनो, ती शिळी कडी आंबलेली असते, नासलेली असते, तिला दुर्गंधी सुटलेली असते. तिला फोडणी घातली की त्या फोडणीचा जो दरवळ असतो तोपर्यंत त्या दरवळामुळे शिळ्या कडीचा जी दुर्गंधी असते ती नाकाला कळत नाही. पण एकदा तो दरवळ संपला की शिळी कडी आणि तिचा दुर्गंध तुम्हाला सावध करतो, ती वाटी दूर करतो. जरांगे पाटील हा शिळ्या कडीचा विषय आहे. ते कितीही कढाया तापवल्यात, कितीही फोडण्या घातल्यात, म्हणून जरांगे पाटील आणि त्यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा विषय आता चुलीवर चढू शकत नाही आणि भाकऱ्या सरकवल्या परतवल्या म्हणून काही होणार नाही. याचं कारण विधानसभा आणि त्यानंतरच्या वेगवेगळ्या स्थानिक निवडणुकांमध्ये जरांगे पाटील आणि मराठा मत हे जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यावर वळत नाहीत, फिरत नाहीत आणि काहीही होत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. सिद्ध झालेलं आहे. पण काही वेळेला असतं ना, माल खपत नसला तरी तावामध्ये बाजाराच्या चौकात राहून ओरडायचं असतं आणि त्याला ब्रँडिंग म्हणायचं असतं. ब्रँडिंग म्हणायचं असतं. तसं परत एकदा मराठा आरक्षणाचा विषय तापला, जरांगे पाटील आखाड्यात. मग इतके दिवस काय लोणचीच्या भरणीत बसले होते? जरांगे पाटील इतके दिवस लोणचीच्या भरणीत बसले होते का लोणच्याच्या? आपल्याला मुरवून घ्यायला 3 वर्ष उलटली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून मराठ्यांच्या पदरात पडलं काय, हा प्रश्न पहिला त्या जरांगे पाटलांना विचारला पाहिजे. पण तो विचारला जाणार नाही, कारण सुपारी तर जरांगे पाटलांचा ब्रँड, बाजारात गाजवायची सुपारी घेतलेली आहे. अशा सुपारी घेतलेल्या माध्यमांकडून जरांगे पाटलांना खराखुरा प्रश्न विचारला जाणार नाही, जाब विचारला जाणार नाही. जरांगे पाटलांनी कितीही
द्वेषाचं वातावरण, तिरस्काराचं वातावरण फडणवीसांच्या विरुद्ध पसरवून सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्याच फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली सत्ताधारी महायुतीला 233 जागा मिळाल्या. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मराठा मतदाराने साफ साफ दाखवून दिलं की जरांगे पाटलांना आम्ही विचारत नाही. माध्यमात त्यांचा डंका पिटत राहू दे, पण जरांगे पाटलामुळे कुठल्याही मराठ्याचं कल्याण होणार नाही याची ग्वाही आपल्या मतदानातून सामान्य मराठा मतदाराने दिलेली आहे. तेव्हा परत एकदा जसा ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड करून मार्केटिंग केलं आणि सगळीच्या सगळी माध्यम पत्रकारिता तोंडघशी पडली, तसं तोंडघशी पडण्यासाठी वातावरण तापलं. तापलंय वातावरण. परत एकदा हे सगळे पत्रकार जरांगे पाटलांना घेऊन पुढे येतील, जरांगे पाटील निघून जातील आणि हे सगळे पत्रकार तोंडघशी पडतील. शेळ्या कडीला ऊत आणणं आणि उथळ पाण्याला खळखळाट पार यापेक्षा मराठी माध्यमांना आज ओळख राहिलेली नाही. आणि म्हणून मी दुसरा विषय जो केला की आता ठाकरेंच्या सुप्रीम कोर्टातल्या केसला काही अर्थ उरला नाही असं तेच म्हणतायत की जे कालपर्यंत एकनाथ शिंदेच्या हातून धनुष्यबाण काढून घेत होते. आता त्यांनीच कढई ठेवली आहे, वातावरण तापलं. पुढे काय झालं? काय नाही. बातम्या नसल्या की बातम्या घडवल्या जातात. यापेक्षा पत्रकारितेला अर्थ उरलेला नाही आणि म्हणून लोकांचं मन उडालेलं आहे. लोक आजकाल बातम्यांवर विश्वास ठेवत नाहीत. बंगाल हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. देशातले वरपासून खालपर्यंतचे सगळे पत्रकार बंगालमध्ये ममता दीदी हरूच शकत नाही म्हणत होती. ती इतक्या भयंकर परिस्थिती धरली आणि भाजप जिंकूच शकत नाही म्हणत होती. त्या भाजपला 2/3 बहुमत मिळालं. हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की आपल्याकडचे पत्रकार हे बाजारू झालेत, सेल्समन झालेत, नवे रस्त्यावर उभं राहून दुय्यम दर्जाचा भेसळ केलेला माल ओरडून ओरडून विकणं हा आज पत्रकारितेचा पेशा झालाय. आणि असे लोक जरांगे पाटलांसाठी कढई तापवून बसले. तुम्ही तुमचा विचार करा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.